Welcome once again. So let's start with the discussion of topic electrostatic. आता खरं तर आपण 11th मध्ये सुद्धा हा इलेक्ट्रोस्टॅटिक टॉपिक बघितलेला आहे. तर 11th मधले आपण काही रेफरन्स कन्सेप्ट्स आहेत ते आपल्याला या टॉपिकमध्ये घ्यावे लागतील आणि या टॉपिकचा ओव्हरऑल स्टडी करावा लागेल. आता सगळ्यात महत्त्वाचं हा थोडासा टॉपिक म्हणून आपण याची जी लेंथ आहे सिलेबस वाईज ती लेंथ थोडीशी जास्त आहे. ओके, आणि मोस्टली कन्सेप्ट्स या 11th वरतीच डिपेंड आहेत, बट त्या मॅक्सिमम कन्सेप्ट्स या टॉपिकमध्ये आहेत. म्हणजे ओव्हरऑल जर आपण बघितलं तर खूप पॉईंट्स या टॉपिकमध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे थोडीशी डेप्थ जी आहे ती या टॉपिकची जास्त आहे. जे डिफिकल्टी रेंजमधले टॉपिक आहेत त्यामधला हा एक टॉपिक आहे असं मला वाटतं. कारण बऱ्याच वेळेला स्टुडंट्सना अभ्यास करताना सुद्धा किंवा ह्या कन्सेप्ट सांगताना सुद्धा खूप वेगळ्या पद्धतीनं आणि खूप समजावून सांगायला लागतं, तर थोडासा डिफिकल्टी येते. बट थेरीला जर तुम्ही हा टॉपिक व्यवस्थित शिकलेला असाल ना तर मग नक्की ह्या टॉपिकमधली डेप्थ काय आहे, किती आहे, कितपत आपल्याला अभ्यास केला पाहिजे ह्याची एक रेंज तुम्हाला थोडीशी लक्षात येते. ओके, आणि त्यात पण मग 11चा जो इलेक्ट्रोस्टॅटिक आहे तो जर व्यवस्थित क्लिअर असेल तर डेफिनेटली हा टॉपिक थोडासा सोपा जातो. ओके, सो आता आजच्या लेक्चरमध्ये मी सुद्धा तुम्हाला CET पॉईंट ऑफ व्ह्यू या टॉपिकमधले इम्पॉर्टंट फॉर्म्युले आणि या टॉपिकमधली जी काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ती पार्ट वाईज सांगणार आहे. ओके, आता थोडंसं एक्सप्रेशन्स भरपूर आहेत या टॉपिकमध्ये, म्हणजे जी काय मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स असतात ती मॅक्सिमम आहेत. बट आता ती एक्सप्रेशन्स लक्षात ठेवायची गरज नाही आहे, कारण आपल्याला फक्त हायलाईट काय करायचं आहे, क्वेश्चन किंवा त्याची जी कन्सेप्ट आहे ती आणि त्याच्या रिलेटेड असणारा मॅथमॅटिकल फॉर्म्युला आपल्याला काय करायचं आहे, हायलाईट करायचं आहे. त्यामुळं तशा पद्धतीनंच मी पार्ट वाईज हा टॉपिक तुम्हाला सांगेन. सो जेवढं मी सांगतो तेवढं जरी केलं आणि त्याच्या रिलेटेड जरी क्वेश्चन सोडवले तरीसुद्धा भरपूर आहे. फारसं काही अवघड यासुद्धा टॉपिकमध्ये तुम्हाला येणार नाही, जरी टॉपिकची डेप्थ जास्त असली तरी. कारण ऑलरेडी 11ला पण इलेक्ट्रोस्टॅटिक असल्यामुळं दोन्हीपैकी तुम्हाला एक ओव्हरऑल क्वेश्चन जे आहे ते एक मीडियम रेंजमध्येच येऊ शकतं आणि तुम्हाला ते सॉल्विंग करता येईल. ओके, तुम्ही 1-2 क्वेश्चन्स या टॉपिकवरती येतील असं कन्सिडर करून चला, कारण टॉपिकची रेंज आणि ओव्हरऑल वेटेज जास्त असल्यामुळं किमान 2 क्वेश्चन्स तरी तुम्हाला या टॉपिकवरती मिळू शकतात. ओके, सो टॉपिकची सुरुवात ऑलरेडी आता आपण 11चा इलेक्ट्रोस्टॅटिक रिवाईज केलेला आहे, त्याच्यावरचे काही न्यूमरिकलसुद्धा सॉल्व केलेले आहेत. द चार्ज ॲट रेस्ट इज सिम्पली कॉल्ड ॲज स्टडी ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक. ओके, इथं सुद्धा सेम तेच आहे, फक्त त्याचं ॲप्लिकेशन ओरिएंटेड हा टॉपिक आहे. 11ला बेसिक होतं, सगळं बेसिक डेफिनेशन्स होत्या, तर त्याच डेफिनेशन्स यूज करून एक पर्टिक्युलर ॲप्लिकेशन मिळवलं जातं. ओके, अजून एक दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जसं मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण बी बार फाइंड आउट करायचो, दॅट इज मॅग्नेट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऑर द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. तर जसा मॅग्नेटिक फील्डमध्ये बी बार असतो, ज्याला मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी, स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड, ओके, मॅग्नेटिक इंडक्शन, मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन असं आपण म्हटलेलं होतं बी बार. ओके, सो फाय अपॉन एरिया असतो बघा फॉर्म्युला. तर तसा जो बी बार असतो तसा याच्यामध्ये ई बार असतो, ज्याला इलेक्ट्रिक फील्ड म्हटलं जातं. त्यामुळे या टॉपिकमध्ये ओव्हरऑल इलेक्ट्रिक फील्डचा स्टडी जास्त केलेला आहे. मग त्याचं मॅग्निट्यूड फाइंड आउट करणं असेल किंवा त्याची डायरेक्शन फाइंड आउट करणं असेल. सो या टॉपिकमधलं मॅक्सिमम एम ते आहे की इलेक्ट्रिक फील्डचा स्टडी करणं. कारण जसं मॅग्नेट्समध्ये नॉर्थ आणि साऊथ मॅग्नेट्स असतात तसे इथं 2 चार्जेस कन्सिडर केले जातात, प्लस आणि मायनस, त्याला इलेक्ट्रिक डायपोल असं म्हणतात. मग थोडंसं कंपॅरिझन मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे, मॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक डायपोल, इलेक्ट्रिक डायपोल, मॅग्नेटिक पोल्स, इलेक्ट्रिक पोल्स, प्लस मायनस, जसं नॉर्थ आणि साऊथ आहेत तसं. सो कंपॅरेटिव्हली सेम असंच आहे आणि याच्यामध्ये मॅक्सिमम इलेक्ट्रिक फील्डचा स्टडी आपल्याला करायचा आहे. सो गॉसेस थेरम पुन्हा त्याच्यासाठी यूज करावं लागेल. नेक्स्ट दुसरी जी महत्त्वाची टर्म आहे ती इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे. आता आपण बेसिक कुलोम्स लॉ बघितला होता, त्याच्यावरून इलेक्ट्रिक पोटेन्शियल बघितलं होतं. सो तेच इलेक्ट्रिक पोटेन्शियल पुन्हा ह्या टॉपिकमध्ये आपल्याला बघायचं. त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे एनर्जी रिलेटेड एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर एक थेरॉटिकल पॉईंट आहे, डायइलेक्ट्रिक काय असतं, पोलर नॉन पोलर मॉलिक्युल्स काय असतात. आणि त्याच्यानंतर मग जो शेवटचा जो स्टडी आहे तो कपॅसिटर रिलेटेड आहे. जसं आपण इलेक्ट्रिक फील्डमध्ये रेजिस्टन्स बघितला, रेजिस्टर बघितला, तसा अजून एक पॅसिव्ह कंपोनंट आहे ज्याला कपॅसिटर म्हटलं जातं. मग कपॅसिटर चार्जिंग पर्पजसाठी यूज केला जातो, म्हणजे तिथं चार्ज आला
कारण इलेक्ट्रोस्टॅटिक आहे, चार्जेसचा स्टडी आहे. म्हणून या टॉपिकचं एक खूप महत्त्वाचं ॲप्लिकेशन आहे, दॅट इज कपॅसिटर. मग कपॅसिटर सिरीजमध्ये असतील तर काय, कपॅसिटर पॅरललमध्ये असतील तर काय, कपॅसिटरमध्ये असलेली एनर्जी किती, ओके, कपॅसिटरची कपॅसिटी ॲक्च्युअल व्हॅल्यू किती, हा सगळा पार्ट त्या कपॅसिटरमध्ये येतो. म्हणजे जवळपास आपल्याला 4 ते 5 पार्ट्स या टॉपिकमध्ये शिकायचे आहेत. वन बाय वन मी सांगेन तुम्हाला. आता मी काही सगळं एक्सप्रेशन लिहिणार नाही, मी हवं तर डायग्राम ड्रॉ करेन आणि त्याच्यावरून डायरेक्ट फॉर्म्युला सांगेन तुम्हाला, आणि तो फॉर्म्युला फक्त त्याच्यामधल्या टर्म्स सांगेन. तो कसाला काय आला हे सगळं थेरॉटिकल किंवा जे काय मॅथमॅटिकल एक्सप्रेशन्स आहेत त्याच्यामध्ये येतं, आणि तेवढं सांगत बसण्यात आत्ता पण काही अर्थ नाही. मग तुम्हाला थोडंसं समजून घ्यावं लागेल, पाठांतर करावं लागेल, बट कन्सेप्ट जी आहे प्रॅक्टिकली नक्की कन्सेप्ट कशी समजून घ्यायची हे मात्र मी डेफिनेटली इथं सांगायचा प्रयत्न करेल. तसं बघितलं तर खूप इंटरेस्टिंग आहे, सोपाही टॉपिक आहे, आणि जर ओव्हरऑल तुम्हाला बेसिकच जर लक्षात येत नसेल तर टॉपिक मात्र डिफिकल्ट जाऊ शकतो. कारण कसं आहे की फिजिक्समध्ये तुम्हाला जर त्या टॉपिकचं विजन, एम जर लक्षात आलं नक्की की काय टॉपिक आहे, ह्या टॉपिक शिकल्यानंतर आपल्याला काय नक्की फाइंड आउट करता येतं किंवा कशाचा स्टडी करता येतो, याचं जरी ॲनालिसिस करता आलं तरी बऱ्याच वेळेला तो टॉपिक सोपा जातो. तसाच हा इलेक्ट्रोस्टॅटिक आहे. सो ॲनालिसिस करणं फार गरजेचं आहे. त्याचं एम काय आहे ह्या टॉपिकचं ते थोडंसं समजलं की ते समजून घ्यायला थोडीशी जास्त मदत होते. ओके, चला. सो आपण या टॉपिकची जी सुरुवात आहे ती थोडीशी गॉसेस थेरमनीच करूया. ऑलरेडी 11th आपण गॉसेस थेरम बघितलेला आहे, पण त्या गॉसेस थेरमची जी काय ॲप्लिकेशन्स आहेत थोडीशी ती ॲप्लिकेशन्स बघूया वन बाय वन. पण त्याच्या आधी गॉसेस थेरम काय होतं बघा, त्याला आपण गॉस लॉ असं म्हटलेलं होतं. सो गॉस थेरम किंवा गॉस लॉ असं मी म्हणतो. सो जनरल आपण TNEI असं लिहिलेलं होतं, इज इक्वल टू समेशन ऑफ ऑल चार्जेस. ओके, आणि हाच एका चार्जसाठी TNEI इज इक्वल टू सिम्पल आपण Q असं म्हणतो. आता TNEIचा अर्थ काय, टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. TNEI म्हणजे काय, टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शन. नाउ व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ TNEI. ओके, सो आपण समेशन घेऊन जरी सॉल्व केली तरी सुद्धा चालेल. इप्सिलॉन नॉट E cos theta into ds is equal to Q. So this is the definition of the total normal electric induction, TNEI. Okay, आता हे काय आहे इप्सिलॉन नॉट. व्हॉट इज इप्सिलॉन नॉट? इट इज द परमिटिव्हिटी ऑफ द फ्री स्पेस. ही वन ऑफ द प्रॉपर्टी इन द इलेक्ट्रिक फील्ड. जशी मॅग्नेटिक फील्डमध्ये परमिएबिलिटी आपण शिकलेलो होतो, तशी इलेक्ट्रिक फील्डमध्ये काय असेल, परमिटिव्हिटी असेल. ई म्हणजे काय असेल, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. जशी मॅग्नेटिकमध्ये मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी म्हणतो तशी कॉस थीटा. आता तुम्हाला मी ही पण एक टर्म सांगितली होती की कॉसच काय येतो. ओके, म्हणजे एरिया, हा DS म्हणजे एरिया आहे. सो DS हा एरिया आहे, समजा हा एरिया आहे, तर हा एरिया कुठं प्रोजेक्ट आहे, वरती प्रोजेक्ट आहे. सो दिस इज द डायरेक्शन ऑफ दिस एरिया, अँड लेट अस कन्सिडर E बार. अगेन लेट अस कन्सिडर E बार इन दिस डायरेक्शन. सो दिस इज द एरिया अँड दिस इज द E बार. सो दिसताना हे परपेंडिक्युलर दिसतंय, बट ॲक्च्युअली एरियामध्ये आणि E बारमध्ये अँगल किती आहे, 90 डिग्री अँगल आहे, सॉरी 0 डिग्री अँगल आहे. आणि 0साठी आपण फंक्शन कुठलं वापरतो, कॉस फंक्शन वापरतो, म्हणून हा कॉस तिथे इंट्रोड्यूस झाला. तेच जर आपण परफेक्ट असं धरलं तर कॉस 0 म्हणजे कॉस 0 होतो ना. सो परफेक्टसाठी मॅक्सिमम व्हॅल्यू आपण असं डिफाईन करतो. सो ही जी व्हॅल्यू मी आत्ता लिहिलेली आहे ही टोटल नॉर्मल इलेक्ट्रिक इंडक्शनची व्हॅल्यू आहे. त्यात पण मी असं करतो बघा, इंटिग्रेशन जरी नाही लिहिलं तरी चालेल समजण्यासाठी. E cos theta ds इज इक्वल टू Q अपॉन इप्सिलॉन नॉट. सो ही टर्म आठवते का बघा, E cos theta ds म्हणजे नक्की कोण असतं, याला इलेक्ट्रिक फ्लक्स असं म्हटलं जातं. सो Q अपॉन इप्सिलॉन नॉट म्हणजे मी गॉसेस थेरमचे किती फॉर्म्स लिहितोय बघा. ओके, हा ही फॉर्म्युला समजणं खूप गरजेचं आहे. आता बघा मी फाय ईच्या बद्दल कोण लिहिलं. सो व्हॉट इज एक्झॅक्टली फाय ई, इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे नक्की कोण असतं, तर E cos theta ds. व्हेरी व्हेरी सिम्पल अँड इम्पॉर्टंट डेफिनेशन ऑफ द इलेक्ट्रिक फ्लक्स. काय लिहिलं बघा, फाय इज इक्वल टू E cos theta ds. हेच मी काय म्हटलं, समजा E आणि फक्त ds लिहितो मी, का तर cos theta 1 केला बघा मी. cos theta 1 कधी करतो, सिन्स इफ थीटा इज इक्वल टू 0 देन वी कॅन से दॅट cos 0 इज इक्वल टू 1. सो आपल्याला फाय E किती लिहिता येईल, कॅपिटल E इंटू ds लिहिता येईल. ओके, आता थोडंसं तुम्हाला हेच मी कम्पेअर करून दाखवतो बघा. असं कधी बघितल्यासारखं तुम्ही आठवत आहे का, फाय इज इक्वल टू BA. बघा
मी फाय ईच्या ऐवजी, फाय ईचा अर्थ इलेक्ट्रिक फ्लक्स आणि ह्या जस्ट फायचा अर्थ मॅग्नेटिक फ्लक्स. इन्स्टेड ऑफ ई वी कॅन राईट बी आणि इन्स्टेड ऑफ डी एस म्हणजे एरियाच आहे ना, वी कॅन राईट ए. सो दिस इज फॉर इलेक्ट्रिक फील्ड अँड दिस इज फॉर मॅग्नेटिक फील्ड. आठवतंय का बघा. सो दोन्हीचं कंपॅरिझन करून सुद्धा आपल्याला तोच फॉर्म्युला मिळतो. ओके. सो ही जी टर्म आहे ई कॉस थिटा डी एस, ही टर्म म्हणजे फाय ई आहे आणि फाय ईला काय म्हटलं जातं, इलेक्ट्रिक फ्लक्स म्हटलं जातं. इथं बघा हीच डेफिनेशन मी पुन्हा अशी लिहितो बघा. सो ई इज इक्वल टू फाय ई अपॉन डी एस. आता ही अजून कन्सेप्च्युअली लक्षात येते की इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे नक्की काय, तर इलेक्ट्रिक फ्लक्स पर युनिट एरिया. चालेल का बघा. जसं मॅग्नेटिक फील्ड काय असतं, मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया, तसं इलेक्ट्रिक फील्ड काय आहे, इलेक्ट्रिक फ्लक्स पर युनिट एरिया म्हणजे ई इज इक्वल टू फाय ई अपॉन डी एस. आता हे इलेक्ट्रिक फील्ड जे आहे ते होल्ट पर मीटर असं मेजर केलं जातं. आता इथं काय वेबर युनिट वापरलं जात नाही, बरोबर. होल्ट पर मीटर यूज केलं जातं किंवा चार्जवरून सुद्धा याचं युनिट फाइंड आउट केलं जातं. होल्ट पर मीटर का केलं जातं, कारण आपण हा एक फॉर्म्युला बघितला होता, व्ही अपॉन टी, बरोबर का. हा एक फॉर्म्युला आपण बघितला. अजूनही पुढे फॉर्म्युला आहेत. आपण ऑलरेडी इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक पोटेन्शियलमधला सुद्धा विथ रिस्पेक्ट टू किंवा हा एक फॉर्म्युला बघितलेला आठवत आहे का बघा. ई इज इक्वल टू फोर्स इन टू चार्ज असा एक आपण फॉर्म्युला बघितलेला होता. ठीक आहे. सॉरी, फोर्स अपॉन चार्ज किंवा एफ इज इक्वल टू ई इन टू क्यू असं लिहितो आपण. तर तोही फॉर्म्युला आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर ही एक सिम्पल, मी पहिल्यांदा गॉसेस थेरमची कन्सेप्ट सांगितली. आता गॉसेस थेरमचे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत ती ॲप्लिकेशन्स आपण बघूया. ठीक आहे. सो एक पहिलं ॲप्लिकेशन आहे बघा, मी ॲप्लिकेशन्स म्हणतो, ॲप्लिकेशन्स ऑफ गॉसेस थेरम. सो या टॉपिकमधला हा पहिला मेन पॉईंट आहे, गॉसेस थेरम अँड देअर ॲप्लिकेशन्स. सो पहिलं ॲप्लिकेशन काय आहे बघा, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज्ड स्पेरिकल शेअर ऑर हॉलो स्पियर. सो एकतर आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड काढायचं आहे, फक्त बॉडी कुठली आहे, चार्ज्ड स्पियर म्हणजे एक स्पियर आहे किंवा हॉलो स्पियर म्हटलेलं आहे किंवा हॉलो स्पियर. सो पहिल्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, बॉडीचा टाईप लक्षात ठेवायचा. त्या बॉडीवरती चार्ज इंट्रोड्यूस झालेला आहे आणि त्या बॉडीपासून एका पर्टिक्युलर पॉईंटवरती, पर्टिक्युलर डिस्टन्सवरती आपण एक पॉईंट कन्सिडर करतो आहे आणि त्या पॉईंटचं इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके. कन्सेप्ट काय, बॉडी पहिल्यांदा लक्षात ठेवायची, बॉडीवरती चार्ज आहे आणि त्या बॉडीच्या बाजूला एक पॉईंट आहे की त्या पॉईंटचं आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड काढायचं आहे. ओके. सो बॉडी कशी आहे, चार्ज्ड स्पियर, त्या बॉडीचा रेडियस आहे सपोज कॅपिटल आर. ओके. बॉडीवरती चार्ज आहे, सो प्लस 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 लाईक दिस. सो दिस इज द चार्ज युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे. मग ह्या चार्जमुळे काय होतं, तर एक असा गॉशियन सरफेस तयार होतो. गॉशियन, तुम्हाला ॲम्पेरियन लूप आठवला, ॲम्पेरियन लूप. एक आपण मॅग्नेटिक फील्डमुळे एक इमॅजिनरी शेप तयार होतो बघा, इमॅजिनरी पाथ तयार होतो, क्लोज्ड पाथ, आणि त्याच्यामध्ये आपण फील्ड घ्यायचो, ॲम्पियर्स लॉ किंवा ॲम्पेरियन लूप म्हणायचो त्याला, आणि त्यासाठी ॲम्पियर्स लॉ वापरला होता. तसा गॉशियस थेरममध्ये हे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत त्याच्यामध्ये हा गॉशियन सरफेस कन्सिडर केला जातो. सो हा जो सरफेस आहे याला इमॅजिनरी सरफेस म्हणूया आणि याच्यावरती इथं पॉईंट आहे पी, सपोज पॉईंट पी. तर हा इथं एक छोटासा एरिया कन्सिडर केला जाईल आणि हे इथून हे जे डिस्टन्स आहे ते आपण स्मॉल आर असं म्हणूया. ओके. सो त्या पॉईंटची जी काही इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ती असते ती किती असते बघा, सिग्मा आर स्क्वेअर अपॉन इप्सिलॉन नॉट आर स्क्वेअर, इप्सायलन नॉट किंवा इप्सिलॉन नॉट आर स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा. कन्सेप्ट काय, गॉसेस थेरमचं पहिलं ॲप्लिकेशन, बॉडी कुठली आहे, चार्ज्ड स्पियर आहे किंवा हॉलो सिलेंडर आहे, हॉलो स्पियर आहे आणि त्या स्पियरच्या बाहेर एका आर डिस्टन्सवरती, स्मॉल आरवरती, त्याच्यामध्ये कॅपिटल आर पण इन्क्लूड होतोयच, एक पॉईंट आहे, तिथलं इलेक्ट्रिक फील्ड एवढं आहे. सो दिस इज द इलेक्ट्रिक फील्ड. ही मी डायरेक्शन दाखवत आहोत. डायरेक्शन अशी असेल ना, अशी डायरेक्शन असेल म्हणजे चार्जकडून बाहेर पडतात ना लाईन्स. सो ही डायरेक्शन म्हणूया आपण. कळतंय, लक्षात येते. जसं नॉर्थकडून साऊथकडे लाईन्स जातात ना, मॅग्नेटिक लाईन्स, तशा इलेक्ट्रिक लाईन्स ह्या प्लस चार्जकडून बाहेर जातात ना, निगेटिव्हकडं. सो प्लस चार्ज आपण कन्सिडर करतोय. सो ही डायरेक्शन. ओके. सो दिस इज द फॉर्म्युला. सो एवढं आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवावं लागेल. सिम्पल. याची स्टडी केस बघूया काय आहे. स्टडी केस
ठीक आहे. समजा हा पॉईंट इथं असेल तर हा फॉर्म्युला असा आहे. बट समजा हा पॉईंट जर इथं असेल म्हणजे कुणावरती, स्पिअरवरती, तर कॅपिटल आर आणि स्मॉल आर कसे असतील, सेम असतील बघा. बरोबर का बघा, स्मॉल आर कॅपिटल आर एवढाच झाला का, तर पॉईंट ॲक्च्युली स्पिअरवरती आला. सो त्या केसमध्ये आरला आर जाणार आणि ई किती येणार आहे, सिग्मा अपॉन इप्सिलॉन नॉट. ओके, ही झाली एक केस. आणि समजा त्याच्या आतमध्ये जर पॉईंट आला, ओके, किंवा इथं पॉईंट कन्सिडर करूया आपण, म्हणजे कोण आरच 0 झाला, तर थोडक्यात ईची व्हॅल्यू काय येईल बघा. किंवा असं म्हटलं जातं, तो जो पॉईंट आहे तो आतमध्ये जर कन्सिडर केला, ठीक आहे, म्हणजे आरची व्हॅल्यू 0 झाली असं म्हटलं जातं. किंवा तो जो पॉईंट आहे तो हॉलो स्पिअरच्या आतमध्ये कन्सिडर केला तर इलेक्ट्रिक फील्ड 0 होतं. म्हणजे इनसाइड इलेक्ट्रिक फील्ड किती असेल तर 0 असेल. ई इनसाइड ही एक इलेक्ट्रोस्टॅटिकमधली केस आहे की ई इनसाइड हे 0 असतं. गॉसियन सरफेसमध्ये सुद्धा हा आपल्याला फॉर्म्युला बघायला मिळतो अशा पद्धतीनं. आता हा सिग्माला म्हणजे नक्की काय, सिग्मा म्हणजे काय, तर सिग्माला जनरली सरफेस चार्ज डेन्सिटी असं म्हटलं जातं. सिग्मा म्हणजे काय, सरफेस चार्ज डेन्सिटी. सो सिग्मा इज इक्वल टू चार्ज अपॉन एरिया म्हणूया आपण. ओके, सो सिग्मा इज इक्वल टू चार्ज अपॉन एरिया किती असणार आहे, 4πr² ना, असं म्हणूया आपण, या स्पेअरचा एरिया. चालेल. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ सिग्मा, दॅट इज चार्ज अपॉन एरिया. अशीच लिनियर चार्ज डेन्सिटी असते ज्याला चार्ज अपॉन लेंथ म्हटलं जातं. ते आपण पुढे बघूया. आत्ता सरफेस चार्ज डेन्सिटी आपल्यासमोर आली म्हणून आपण हे पहिल्यांदा डिफाईन केलं. सो दिस इज द गॉसेस थिअरम अँड फर्स्ट ॲप्लिकेशन ऑफ द गॉसियस लॉ. नेक्स्ट बघूया. ओके, सो दुसरं ॲप्लिकेशन बघूया. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट चार्ज्ड वायर. दुसरं ॲप्लिकेशन काय बघायचं, इलेक्ट्रिक फील्ड काढायचं आहे. फक्त बॉडी कसली आहे, इन्फायनाइट लॉंग स्ट्रेट वायर म्हटलेलं आहे बघा. वायर म्हणजे थोडक्यात हा एक सिलेंडरचा टाईप आहे असं म्हटलं तरी चालेल, कारण वायरलाच आपण सिलेंडर म्हणू शकतो. ओके, मग त्याच्यासाठी पहिल्यांदा अशी एक वायर म्हणजे सिलेंडर कन्सिडर करायचा. सो डायग्राम लक्षात ठेवा. डायग्राम का लक्षात ठेवा, कारण बऱ्याच वेळेला क्वेश्चनमध्ये तुम्हाला कधी लक्षात ठेवा, क्वेश्चन सॉल्व करताना आपण टाईप ओळखतो सुरुवातीला. सो तो टाईप ओळखायचा, मग त्या डायग्रामकडे जायचं आणि मग काय फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवायचा. सो सिम्पल एक असा सिलेंडर आहे म्हटलं मी, याच्यावरती चार्ज डिस्ट्रीब्युटेड आहे युनिफॉर्मली, आणि मग याचा एक हा असा गॉसियन सरफेस असेल ना याच्या बाजूला, आणि मग इथे एक पॉईंट पी असं आपण म्हणूया. आणि हो, तर या पॉईंट पीचं आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड फाइंड आउट करायचं आहे असं म्हणू आपण. ओके, सो अगेन कॅपिटल आर इज द रेडियस ऑफ द सिलेंडर अँड स्मॉल आर इज द सेंटर ऑफ डिस्टन्स ऑफ द पॉईंट फ्रॉम द सेंटर ऑफ द सिलेंडर. सेंटर दिसतोय त्याच्यापासून जो पॉईंट पी आहे त्याचा डिस्टन्स आहे. सो त्याचा मी फॉर्म्युला सांगतो आधी. सो इंटेन्सिटी इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन 2π ε0 r. इंटेन्सिटी इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन 2π ε0 r. आता याच्यामध्ये ॲक्च्युली कसं असतं, ε0 k असं असतं बघा, कारण असा एक फॉर्म्युला तुम्हाला मी 11च्या इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये सांगितलेलं आठवतं का बघा. ॲज वेल एज हाच आपण असाही लिहू शकतो. म्हणजे के जो आहे ना, के म्हणजे डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट आहे, तोच म्हणजे रिलेटिव्ह परमिटिव्हिटी सुद्धा म्हटलं जातं. ओके, सो मोस्ट ऑफ केसेसमध्ये केची व्हॅल्यू 1 घेतली जाते एअर मीडियमसाठी, म्हणून जनरली इप्सिलॉनच्या ऐवजी फक्त ε0 अवेलेबल होतं, म्हणून इथं फक्त ε0. ॲक्च्युली याच्यापुढे के आहे, बट के आपण 1 कन्सिडर केला. आता याच्यामध्ये काय आलं, लॅम्बडा इंट्रोड्यूस झाला. लॅम्बडा, सो लॅम्बडा म्हणजे काय, तर लिनियर चार्ज डेन्सिटी. मगाशी कोण होतं, मगाशी सिग्मा होता. सो लॅम्बडा किती असेल, चार्ज अपॉन लेंथ. कुठली लेंथ, तर या सिलेंडरची लेंथ, चार्ज अपॉन लेंथ म्हणूया. ओके, कुलोम पर मीटर म्हणूया. मगाशी काय होतं, कुलोम पर मीटर स्क्वेअर होतं. तसंच व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी पण असणार आहे, क्यू अपॉन व्हॉल्यूम, चार्ज अपॉन व्हॉल्यूम. ओके, आता हा पॉईंट जर इथं असेल तर आर आणि आर कसे झाले, सेम झाले, फक्त फॉर्म्युला इथं आर येणार, बाकी काय बदल होणार का, नाही. म्हणजे ही किती मिळणार, लॅम्बडा अपॉन 2π ε0
कॅपिटल आर होणार फक्त, बाकी काही बदल होणार नाही. आणि जर चार्ज हा पॉईंट पी जर आतमध्ये कन्सिडर केला तर ई इनसाइड किती असणार आहे, 0 असणार आहे. सिम्पल, म्हणजे हा आतमध्ये गेला असं आपण म्हणूया. म्हणजे थोडक्यात काय झालं बघा की चार्ज आहे तो बाहेर चार्ज आहे. ओके, कारण इनसाइड चार्ज अवेलेबल नाही असं आपण लक्षात ठेवा. इनसाइड नो चार्ज. मग चार्ज जर नसेल तर चार्जची व्हॅल्यू 0. मग चार्जची व्हॅल्यू 0 म्हटल्यानंतर लॅम्बडाची व्हॅल्यू 0 आणि लॅम्बडाची व्हॅल्यू 0 म्हटल्यानंतर ईची व्हॅल्यू पण कशी 0. मग अशी पण लक्षात तसंच ठेवावं तर की आपण स्पेअरची कंडिशन बघितली. स्पेअरवरती चार्ज आहे ना, एकतर स्पेअरवरती पॉईंट असेल तरी सुद्धा आपण ई आहे म्हटलं होतं. चार्ज आपण इप्सिलॉन नॉट आलेलं होतं, सिग्मा आपण इप्सिलॉन नॉट आलं होतं. आणि जर पॉईंट चार्ज आतमध्ये असेल तर चार्ज ॲब्सेंट आहे म्हणायचं. मग चार्ज जर ॲब्सेंट असेल तर सिग्मा पण 0 ना, कारण सिग्मा म्हणजे काय होतं, चार्ज अपॉन एरिया होतं. सो चार्ज 0 म्हणजे सिग्मा 0 आणि फॉर्म्युल्यामध्ये सिग्मा होता. सो सिग्मा 0 झाल्यामुळे ई पण काय होईल 0. सो ई इनसाइड केस काय असते 0 असते, जशी इथं पण 0 असेल. सो हे झालं दुसरं ॲप्लिकेशन. बघा प्रॅक्टिकली समजलं का बघा तुम्हाला ही 2 ॲप्लिकेशन. त्यासाठी गॉसेस थेरम, ॲक्च्युली हे जे सॉल्विंग आहे ना हे गॉसेस थेरमवरून येतं. हे कसं येतं हे पण सोपं आहे. एकदा हवं तर तुम्ही तुमची नोटबुक चेक करू शकता. हे सोपं आहे. हे असं काय येतं याला रिझन आहे काहीतरी ना. ॲक्च्युली गॉसेस थेरमच ह्या सगळ्या ठिकाणी यूज करून ते फाइंड आउट केलं जातं. फक्त बॉडी बदलते आणि बॉडी बदलल्यामुळं मग काही ठिकाणी सरफेस चार्ज डेन्सिटी तर काही ठिकाणी लिनियर चार्ज डेन्सिटीचा वापर होतो. म्हणजे मगाशी जसा सिग्मा आला तसा या केससाठी लॅम्बडा आला. सो दिस इज द सेकंड ॲप्लिकेशन. नेक्स्ट थर्ड ॲप्लिकेशन, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज्ड इनफायनाईट प्लेन शीट. तिसरा, इलेक्ट्रिक फील्ड तर काढायचंच आहे, बट बॉडी कुठली आहे, चार्ज्ड इनफायनाईट प्लेन शीट आहे बघा. चार्ज्ड इनफायनाईट प्लेन शीट आहे. म्हणजे एक सिंपल प्लेन शीट काढूया आपण. लाईक ही एक अशी प्लेन शीट आहे आणि याच्यावरती असा चार्ज आहे. ठीक आहे, मग काय केलं जातं, एक गॉशियन सरफेस हा असा कन्सिडर केला जातो या चार्जच्या भोवती. ओके, आणि या गॉशियन सरफेसवरती एक पॉईंट पी कन्सिडर केला जाईल. पी इथं म्हणूया आपण. आणि इथलं इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला काढावं लागेल. सो ई बार म्हणतो मी किंवा ई म्हणतो. सो त्या ईची व्हॅल्यू असते सिग्मा अपॉन 2 इप्सिलॉन नॉट. ठीक आहे, झालं. हे एवढं लक्षात ठेवावं लागेल. हे झालं तिसरं ॲप्लिकेशन, दॅट इज इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू ए चार्ज्ड इनफायनाईट प्लेन शीट. ठीक आहे, सिग्मा अपॉन टॉईस इप्सिलॉन नॉट. मग अशी जे स्पेअर्स होतं ते कसं आलं होतं बघा, सिग्मा अपॉन जस्ट इप्सिलॉन नॉट आलं होतं. कधी जर पॉईंट आर एवढा असेल म्हणजे रेडियस एवढा असेल तर कॅपिटल आर आणि स्मॉल आर सेम झाले होते, कॅन्सल झाले होते. सेम तसं इक्वेशन आहे. म्हणजे लक्षात ठेवायला सुद्धा ही इक्वेशन्स तुम्हाला सोपी आहेत, फारशी काय अवघड नाहीत. सो दिस इज द फर्स्ट पार्ट ऑफ दिस टॉपिक. काय पार्ट आहे, गॉसेस थेरम. त्यासाठी 11चा गॉसेस थेरम बघितला तरी चालेल, बट त्याची महत्त्वाची ही 3 ॲप्लिकेशन्स आहेत. पहिलं स्पियर, लगेच डोळ्यासमोर डायग्राम आणि फॉर्म्युला आलं पाहिजे. दुसरं सिलेंडर आणि तिसरा हा प्लेन शीट. बघा हा झाला आपला पहिला पार्ट. जेवढे मी सांगतोय तेवढे जरी पार्ट केले तरी सुद्धा भरपूर आहे. नेक्स्ट बघूयात आपण. ठीक आहे, सो पुढचा जो पार्ट आहे तो आपण पार्ट बघूया. तो आता मी थोडासा अजून सोपा करून सांगतो, लॉजिकली लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा मी सांगतो. आता बाकी फार डिटेलमध्ये जायची काही गरज नाही. आपल्याला मेन एम काय आहे, फॉर्म्युला लक्षात राहणं. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑलरेडी हे बघितलं आहे आपण 11च्या इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये. इलेक्ट्रिक पोटेन्शियल, त्याच्यानंतर मी पोटेन्शियल एनर्जी लिहितो. बघा काय काय बघायचं आपल्याला, इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी किंवा मी इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणतो मी, इलेक्ट्रिक फील्ड. ओके, आणि हवं तर मी फोर्स पण म्हणतो, फोर्स. म्हणजे ह्या सगळ्यांमधलं थोडक्यात आपल्याला रिलेशन बघायचं आहे. खूप जवळपास 3-4 पॉईंट्स आहेत, बट हे सगळे पॉईंट्स आपण एकत्र करूया. इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रिक फील्ड आणि फोर्स. आता काय करूया आपण, थोडंसं यांच्या बेसिक टर्म्स लक्षात ठेवा काय आहेत. इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय की व्होल्टेज
व्ही पोटेन्शियल डिफरन्स सारखंच एक इलेक्ट्रिक पोटेन्शियल त्या चार्जमुळे असतं, सिम्पल इलेक्ट्रिक पोटेन्शियल. पोटेन्शियल एनर्जी आपल्याला माहिती आहे, एनर्जीचे टाइप्स कायनेटिक आहे, पोटेन्शियल आहे. जनरली पोटेन्शियल एनर्जी कशी काढतो आपण, वर्क डन काढतो आणि त्या वर्क डनलाच आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणू शकतो. सो पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय, थोडक्यात एक वर्क डन आहे असं म्हणतो ना, कारण वर्क डन आपण जूलमध्ये मेजर करतो, पोटेन्शियल एनर्जी पण जूलमध्ये असते. इलेक्ट्रिक फील्ड, जसं मॅग्नेटिक फील्ड होतं तसं इलेक्ट्रिक फील्ड ई बार असेल, जे की आत्ता आपण गॉसेस थेरमनी फाइंड आउट केलं बघा. इलेक्ट्रिक पोटेन्शियल व्ही म्हटलं जाईल. आणि फोर्स माहिती आहे, दोन चार्जमध्ये फोर्स असतो एफ. ओके, हे समजलं आपल्याला. आता एक एक कन्सेप्ट जाऊया आपण. तर बेसिक जाऊया आपण पहिल्यांदा. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बघा, सो मी DW इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असं म्हणतो मी. झाला आहे, हा पण फॉर्म्युला आपल्याला झालेला आहे. अगदी सेम असाच फॉर्म्युला इथं चार्जेसमध्ये सुद्धा घेतला जातो. सो वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बट हा जो फोर्स आहे तो जनरली किती काढला जातो, 1/4π इप्सिलॉन नॉट के, किंवा केची व्हॅल्यू 1 करा. दोन चार्जेस Q1 Q2 आणि आपण त्यांच्यामधलं डिस्टन्सचा स्क्वेअर, आणि इंटू ही सुद्धा एक डिस्टन्सचीच क्वांटिटी बघा. मग एका डिस्टन्सच्या क्वांटिटीला एक डिस्टन्सची क्वांटिटी कॅन्सल झाली. मग आपल्याला DW म्हणजे वर्क डन काय मिळालं, 1/4π इप्सिलॉन नॉट के किंवा इप्सिलॉन नॉट Q1 Q2/R मिळालं बघा. आणि मी काय म्हटलं, हे वर्क डन कशात स्टोअर केलं जाईल एका एनर्जीमध्ये, त्याला आपण पोटेन्शियल एनर्जी म्हणायचं. सो आपण ह्याला यू म्हणूया, आणि यू म्हणजेच कोण, पोटेन्शियल एनर्जी. सो किती मिळाली, 1/4π इप्सिलॉन नॉट Q1 Q2/R. म्हणजे आपल्याला एक तरी फॉर्म्युला असा डिफाईन करता आला. सिम्पल रिलेशन वाईज तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता इथे कुठलं रिलेशन वापरलं आपण, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स कुठून लिहिला, कुलॉम्स लॉ. कुलॉम्स लॉ काय सांगतो, 1/4π इप्सिलॉन नॉट Q1 Q2/R². सिम्पल ना, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन सारखा कुलॉम्स लॉ. एक डिस्टन्सची टर्म कॅन्सल झाली, सो ही आपल्याला मिळाली एनर्जी. आता थोडंसं तुम्हाला हा पण फॉर्म्युला माहिती आहे का बघा, इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू फोर्स अपॉन चार्ज. कुठंतरी बघितल्यासारखा वाटतोय हा फॉर्म्युला. इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू फोर्स अपॉन चार्ज. ओके, पुन्हा ह्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता फोर्सचा फॉर्म्युला, कुठला, कुलॉम्स लॉ प्रमाणे. सो ई इज इक्वल टू काय लिहूया, कुलॉम्स लॉ काय, 1/4π इप्सिलॉन नॉट के किंवा इप्सिलॉन नॉट सिम्पल के लिहिला तरी चालेल, 1 आहे, Q1 Q2/R² आणि अपॉन एक चार्ज आहे बघा. म्हणजे एक चार्ज ह्यातल्या एका चार्जला कॅन्सल होणार ऑब्वियसली, लॉजिकली चालेल आहे. मग राहिलं काय मला सांगा, ई इज इक्वल टू 1/4π इप्सिलॉन नॉट के, एक चार्ज अपॉन R². म्हणजे ज्या चार्जमुळे आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड काढायचं तो चार्ज राहिला बघा शिल्लक फक्त, आणि खाली मात्र कोण राहिलं, R² राहिलं. इथं कोण आलं, R आलं. ही काय पोटेन्शियल एनर्जी आहे, हे इलेक्ट्रिक फील्ड आहे. आता अजून आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियलकडे जायचं आहे. ओके, मग इलेक्ट्रिक पोटेन्शियलकडे कसं जायचं बघा, त्यासाठी हा एक फॉर्म्युला कधी बघितला आहे का, V/T. हा सुद्धा सोपा फॉर्म्युला, दोन कॅपॅसिटीच्या प्लेट्स घेऊन हा फॉर्म्युला डिराईव्ह केला जातो. E इज इक्वल टू V/T. मग आता V कसा काढायचा, सो V इज इक्वल टू E इंटू डी. मग E म्हणजे कोण, इलेक्ट्रिक फील्ड, आणि D म्हणजे कोण, डिस्टन्स. मग मला सांगा, V इज इक्वल टू 1/4π इप्सिलॉन नॉट के Q/R² आणि हा स्मॉल डी. आता स्मॉल डी म्हणजे डिस्टन्सची टर्म आहे, ती एका डिस्टन्सच्या टर्मला थोडक्यात कॅन्सल झाली. मग V किती मिळाला, 1/4π इप्सिलॉन नॉट के चार्ज/R मिळाला. बघा फोर्स कुठला वापरतोय आपण, 1/4π इप्सिलॉन नॉट के Q1 Q2/R². दिस इज द कुलॉम्स लॉ. सो कुलॉम्स लॉची कंडिशन आपण बऱ्याच ठिकाणी यूज करतोय. लक्षात आलं का बघा. अजून एक मी तुम्हाला बेसिक फॉर्म्युला याच्यामधला सांगतो. व्होल्टेजचा जो पोटेन्शियल डिफरन्स असतं का आपलं इलेक्ट्रिकमध्ये, त्या पोटेन्शियल डिफरन्सचा सांगतो. त्या पोटेन्शियल डिफरन्सला वर्क अपॉन चार्ज म्हटलं तरी सुद्धा चालतं बघा. म्हणजे तो फॉर्म्युला इथं जरी यूज केला तरी सुद्धा आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल असंच बघायला मिळेल. बघूया आता कसं. मी काय लिहिलं, इलेक्ट्रिक पोटेन्शियल V इज इक्वल टू वर्क अपॉन चार्ज. म्हणजे थोडक्यात चार्ज मुवमेंट आहे ना, ते तिथं काय वर्क डन होतं ते आहे रिलेशन थोडक्यात. म्हणजे ह्याचं कुठंतरी तुम्हाला लॉजिकली समजणं गरजेचं आहे की काय आहे नक्की हे वर्क डन म्हणजे काय. काहीतरी काम घडतं ना तिथं, वर्क डन म्हणतो आपण.
सो चार्ज मूव्ह केला जातो, मूव्ह म्हणजे थोडासा चार्ज शिफ्ट केला जातो असं म्हणूया आपण. रेस्ट चार्ज होता तो जस्ट शिफ्ट केला का पर्टिक्युलर डिस्टन्सनी, पर्टिक्युलर फोर्सनी, सिम्पल. सो व्ही इज इक्वल टू वर्क अपॉन चार्ज. बट वर्क म्हणजेच आपण नाव काय दिले, पोटेन्शियल एनर्जी दिलेली आहे. पोटेन्शियल एनर्जी किती आहे मला सांगा, 1/4πε0 2 चार्जेस अपॉन आर. बघा, सो व्ही इज इक्वल टू 1/4πε0 के किंवा ε0 Q1 Q2 अपॉन आर आणि अपॉन हा चार्ज. मला सांगा एक चार्ज एका चार्जला कॅन्सल होईल. सो व्ही किती मिळेल, 1/4πε0 के, एक चार्ज अपॉन आर मिळेल का बघा. इथं बघूया व्ही, इथं बघा आल्या का दोन्ही व्हॅल्यू सेम. म्हणजे कुठल्याही वेनी जरी आपण गेलो तरी आपल्याला रिलेशन्स ओव्हरऑल सगळी एकसारखी बघायला मिळतात. सो ही खूप लॉजिकली लक्षात राहण्यासारखी टर्म आहे. कुलोम्स लॉवरनं जनरली याची सुरुवात होते. कुलोम्स लॉ काय आहे, 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R². कुलोम्स लॉ झालं की इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड झालं की पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच वर्क डन, ते झालं की पुन्हा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. सो हे सगळे कसे फॉर्म्युले एकमेकांशी रिलेटेड आहेत ते बघा, लक्षात आलं का. हे खूप मी थोडंसं कन्सेप्च्युअली पण घेतलेलंच आहे, बट लॉजिकली सुद्धा लक्षात ठेवायला हे सोपं आहे. हे काय कुठं पाठ करत बसायची गरज नाही. बेसिक फॉर्म्युले बघा. आता हा तर फॉर्म्युला बऱ्याच वेळेला झालेला असतो. हा पण फॉर्म्युला इलेक्ट्रिक फील्डचा सांगितलं जातं की फोर्स किती आहे विथ रिस्पेक्ट टू चार्ज असं. पोटेन्शियल डिफरन्स किती सांगितलं जातं, वर्क डन किती आहे विथ रिस्पेक्ट टू चार्ज असं सांगितलं जातं. सो अशा पद्धतीने आपण हे फॉर्म्युले डिफाईन करू शकतो. सो थोडासा तुम्हाला अजूनही अर्थ कळतोय का बघा की व्होल्टेज आणि इलेक्ट्रिक फील्डमध्ये थोडासा फरक आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल वेगळं असतं आणि इलेक्ट्रिक फील्ड वेगळं असतं. आता बघा हे तर आपण असं सॉल्व केलं. थोडंसं ए आणि व्ही मधलं रिलेशन आपण बघू शकतो बघा. ठीक आहे, जसं इथं आलं ना E इज इक्वल टू व्ही अपॉन डी, ते रिलेशन आपण फाइंड आउट करू शकतो. मला सांगा ए इज इक्वल टू फोर्स अपॉन चार्ज आहे आणि व्ही इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन चार्ज आहे. आपण जर ही डब्ल्यूची व्हॅल्यू पुट केली तर थोडक्यात एक चार्ज कॅन्सल होऊन शेवटी व्ही किती येणार आहे, एवढा येणार आहे, सिम्पल. बट व्हीमध्ये जर ई पुट करायचा झाला तर ई किती आहे, हा पुट आहे, हा आहे ना. मग याच्यामध्ये जर एक आर आपण इथं आणला खाली तर वरती एक आर आणावं लागेल, म्हणजे हा झाला ई. सो आपण व्ही इज इक्वल टू ई इंटू डिस्टन्स लिहू शकतो का, व्ही इज इक्वल टू ई इंटू डिस्टन्स. म्हणजे सगळे फॉर्म्युले तिथल्या तिथंच फिरत आहेत आणि हे सगळे एकमेकांशी रिलेटेड आहेत. सो कन्सेप्च्युअली ॲज वेल ॲज लॉजिकली समजला का बघा. सो हा आपला दुसरा पार्ट. आता याचं थोडंफार ॲप्लिकेशन आहे तेही बघू. एक ग्राफ आहे, मी थोडंसं तुम्हाला ग्राफ दाखवतो आधी. इकडं इलेक्ट्रिक फील्ड आणि व्होल्टेज सांगितलेलं आहे, इकडं डिस्टन्स सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर दोन ग्राफ असे दाखवलेले आहेत. ठीक आहे, तर जो डॅशचा आहे तो ईचा आहे, ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्डचा, आणि डॉटेडचा आहे तो व्हीचा आहे. थोडासा फरक आहे दोन्ही ग्राफमध्ये, स्लोपमध्ये फरक आहे म्हणा किंवा थोड्या व्हॅल्यूचा फरक आहे. बाकी ओव्हरऑल अर्थ जर बघितला तर मला सांगा हा फॉर्म्युला सगळ्यांनी बघा. ई इज इक्वल टू, आता ह्यातलं हे सगळं कॉन्स्टंट आहे एवढं, मग राहिलं काय, इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R². म्हणजे हा जो आपल्याला डॅश लाईनचा ग्राफ मिळतो तो कशाचा मिळतोय, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. कोणाचं, R² आणि ईचं रिलेशन. आणि हा फॉर्म्युला बघा, यामधलं हे सगळं कॉन्स्टंट दिसतंय. सो व्ही इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर. सो हा जो डॅश डॉटेड जो दिसतोय तो व्ही इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर दिसतोय. सो हे एक रिलेशन आपल्याला लक्षात ठेवायला सोपं आहे. सिम्पल. डॉटेडवाला 1/r आहे आणि डॅशवाला दिसतोय तो 1/r² आहे. लक्षात आलं. सो दीज आर सम रिलेशन्स ऑफ द इलेक्ट्रिक पोटेन्शियल, पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रिक फील्ड अँड फोर्स. अगदी सोप्या भाषेमध्ये मी सांगायचा ट्राय केलेला आहे. समजलं का बघा. चला जाऊया नेक्स्ट. चला, ह्या इलेक्ट्रिक पोटेन्शियलमधलं एक दोन ॲप्लिकेशन्स आहेत. पहिला आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अन इलेक्ट्रिक डायपोल. पहिला ॲप्लिकेशन इलेक्ट्रिक पोटेन्शियल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू, कुणामुळं, ड्यू टू अन इलेक्ट्रिक डायपोल, ड्यू टू अन इलेक्ट्रिक डायपोल. ठीक आहे. तर आता थोडीशी काय कंडिशन आहे, एक +q चार्ज म्हटलेला आहे, एक -q चार्ज म्हटलेला आहे, एक पॉईंट P घेतला ह्या दोघांपासून. हे इलेक्ट्रिक डायपोल लेंथ आहे. ओके. सो एक पॉईंट P तर असा कन्सिडर केलेला आहे. ठीक आहे. सो थोडीशी डायग्राम इमॅजिन होते का बघा, बस.
हा थिटा आहे, हे डिस्टन्स आर आहे. ठीक, म्हणजे हे हा पॉईंट या डायपोलपासून हे डिस्टन्सवरती, या डायपोलवरती डिस्टन्सवरती. सो ही इलेक्ट्रिक डायपोल आहे. इलेक्ट्रिक डायपोलचा अर्थ काय की दोन चार्जेस, दोन पोल्स आहेत ना थोडक्यात, डायपोल. जसं मॅग्नेटिक डायपोल असतो नॉर्थ आणि साऊथ, सिम्पल तसं इलेक्ट्रिक डायपोल. याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचं डायरेक्ट आणि कंडिशन्स बघायचे आहेत. तर 1/4πε0 p cos θ अपॉन r स्क्वेअर. बघा 1/4πε0 p cos θ अपॉन r स्क्वेअर. ठीक आहे. थोडंसं मगाशी आपण व्हीचा फॉर्म्युला काय बघितला बघा, 1/4πε0 चार्ज अपॉन आर बघितलं होतं. ठीक आहे. किंवा आपण मगाशी असं बघूया, मगाशी आपण फोर्स आणि व्ही मधलं रिलेशन किंवा E इज इक्वल टू व्ही अपॉन डी असं सांगितलं होतं. सो व्ही इज इक्वल टू ई डी म्हटलं होतं. सो व्ही इज इक्वल टू 1/4πε0 हे क्यू अपॉन आर स्क्वेअर केलं होतं आणि डी, एक डी कॅन्सल झाला होता. सो व्ही आपल्याला किती मिळाला होता, 1/4πε0 चार्ज अपॉन आर असं मिळालेलं होतं. हे इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला मागाशी मिळालं होतं. बघा आठवतंय का थोडंसं, मागाशी मी हेच सांगितलं होतं. ठीक आहे. बट आता थोडंसं आपल्याला हे मिळालं. ठीक आहे. आता असं का मिळालं बघा, तर थोडंसं तुम्हाला याचा आणि याचा मी अर्थ सांगतो. ॲक्च्युली हे दोन्ही फॉर्म्युले जर डायमेन्शनली बघितलं तर सेम आहेत बघा. कॉस थिटाला फारशी व्हॅल्यू नसते, व्हॅल्यू नसते म्हणजे ती युनिटलेस क्वांटिटी आहे. ओके. मग राहिलं काय, फक्त पी अपॉन आर स्क्वेअर राहिलं. मला काय सांगायचं तुम्हाला, हे आणि हे सेम आहे असं सांगायचं. सो व्हॉट इज मीन बाय पी. पी म्हणजे काय असतं, इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट. पी म्हणजे कोण असतो, इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट असतो. तो किती असतो माहिती आहे तुम्हाला, जसा एम बघितला होता आपण, स्मॉल एम इंटू ट्वाईस एल, तसा ई असेल. किती असेल, एमच्या ऐवजी प्लस मायनस चार्ज आणि हे ट्वाईस एल. बघा हे कम्पॅरेटिव्हली मी दोन्ही फॉर्म्युले लिहिले बघा. एक फॉर्म्युला मी मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचा लिहिला आणि एक इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटचा लिहिला, आठवते. ओके. सॉरी, ह्या ईच्या ऐवजी आपण पी म्हणूया, नोटेशन पी असतं ना. म्हणजे हा जो पी आहे तो थोडक्यात कोण आहे, क्यू इंटू ट्वाईस एल आहे. सो मला सांगा हा फॉर्म्युला काय येईल. सो व्ही इज इक्वल टू हे 1/4πε0 के किंवा ε0, पीच्या ऐवजी चार्ज इंटू ट्वाईस एल अपॉन हे आर स्क्वेअर आणि इंटू हे कॉस थिटा. थोडंसं डायमेन्शनली बघा, ह्या आर स्क्वेअरमधला एक आर ह्या ट्वाईस एलला कॅन्सल होईल डायमेन्शनली. ट्वाईस एल म्हणजे लेंथच आहे, आर स्क्वेअर म्हणजे लेंथच आहे, एक लेंथ कॅन्सल होईल. कॉस थिटाला काही युनिट नसतं. सो राहिलं काय, 1/4πε0 चार्ज अपॉन डिस्टन्स राहिलं का बघा. सो हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला सेम आहे का बघा. सो डायमेन्शनली आपण सांगू शकतो की हे फॉर्म्युले कसे आहेत, करेक्ट आहेत. सो दिस इज द इम्पॉर्टंट फॉर्म्युला फॉर द इलेक्ट्रिक डायपोल. बस डायग्राम नाही लक्षात राहील तरी चालेल, महत्त्वाचं हे लक्षात राहिलं पाहिजे. आणि याच्यामध्ये काय आहे ते मी तर सांगितलं तुम्हाला, कळलं इलेक्ट्रिक डायपोल कसं आहे काय आहे ते. आता समजा मग तुम्ही ह्याच्यावरून केसेस लिहू शकता. जर थिटा 0 असेल तर कॉस 0 1. मग हे किती येणार फॉर्म्युला, व्ही इज इक्वल टू 1/4πε0 पी अपॉन आर स्क्वेअर होणार का, सिम्पल बरोबर ना. नेक्स्ट, जर थिटा 180 असेल तर कॉस 180 -1 होणार. सो हाच फॉर्म्युला काय होणार, मायनस ऑफ 1/4πε0 पी अपॉन आर स्क्वेअर, सिम्पल. आणि तिसरी केस आपण काय सांगू शकतो, जर थिटा 90 डिग्री असेल तर कॉस 90 0. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल 0. लक्षात आलं का बघा. म्हणजे हा जो थिटा आहे त्याच्यावर सुद्धा ह्या व्हॅल्यूज डिपेंड आहेत. सो हे पहिलं ॲप्लिकेशन म्हटलं तरी आपण चालू शकेल. ठीक आहे. आता असंच एक दुसरं ॲप्लिकेशन आहे, तेही बघा, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ड्यू टू ए सिस्टीम ऑफ चार्जेस. दुसरं ॲप्लिकेशन मी इथं सांगतो, ड्यू टू लिहितो फक्त, ड्यू टू सिस्टीम ऑफ चार्जेस. नावातच कळते तुम्हाला, ड्यू टू सिस्टीम ऑफ चार्जेस. समजा n नंबर ऑफ चार्जेस आहेत. ठीक आहे. समजा एक पॉईंट आहे पी इथं आणि एक चार्ज आहे Q1, एक चार्ज आहे Q2 आणि असा शेवटचा चार्ज आहे Qn. हे डिस्टन्स आहे R1, हे आहे R2,
हे आहे RN म्हणूया आपण. कळलं का बघा, सिंपल. पॉईंट एक P आहे आणि त्याच्या आजूबाजूला असे नंबर ऑफ चार्जेस आहेत. देर आर नंबर ऑफ चार्जेस. याला म्हटलं जातं सिस्टीम ऑफ चार्जेस म्हटलं जातं. ओके, मग सिस्टीम ऑफ चार्जेस असेल तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती, तर हाच फॉर्म्युला वापरायचा. मला सांगा हा फॉर्म्युला कुणासाठी वापरला आहे आपण? एका चार्जसाठी वापरला आहे, त्या पॉईंटपासून त्या चार्जचं असलेल्या डिस्टन्ससाठी. मग मला सांगा हा फॉर्म्युला आता प्रत्येक चार्जसाठी वापरायचा झाला तर असा प्रत्येक फॉर्म्युला तयार होईल. म्हणजे थोडक्यात काय तयार होईल? सो टोटल V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस शेवटचा कोण तयार होईल? Vn तयार होईल. सो किती येईल? 1/4πε0 के तर कॉन्स्टंट येईल. मग आतमध्ये कोण राहील मला सांगा? चार्ज अपॉन डिस्टन्स. मग पहिल्या चार्जचं व्हॅल्यू काय? Q1. आपण पहिल्या चार्जचं डिस्टन्स काय? R1 प्लस Q2 अपॉन R2 प्लस अप टू द शेवटचा चार्ज, शेवटचं डिस्टन्स. बस. काय अवघड आहे का? नाही. सो दिस इज द सेकंड ॲप्लिकेशन ड्यू टू द सिस्टीम ऑफ चार्जेस. हेच ॲप्लिकेशन असंही लिहिलं जातं 1/4πε0 समेशन I इज इक्वल टू 1 to n QI झालं. म्हणजे हा फॉर्म्युला कंपेअर जरी केला तरी तुम्हाला एकसारखंच इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल सुद्धा म्हणतात त्याला, एकसारखंच इलेक्ट्रिक पोटेन्शियल इथं बघायला मिळतं. कळलं काय सांगितलं मी? सगळ्यात पहिला पार्ट गॉसेस थेरम, त्याचे ॲप्लिकेशन्स. दुसरा पार्ट इलेक्ट्रिक पोटेन्शियल, पोटेन्शियल एनर्जी, फोर्स, इलेक्ट्रिक फील्ड, त्यांच्यातली रिलेशन्स बघितली आणि त्याच्यावरची ही 2 ॲप्लिकेशन. झाला हा दुसरा पार्ट इथं संपला. समजलं का बघा? सो असं कन्सेप्च्युअली थोडंसं जर तुम्ही गेला तर एक समरी डेफिनेटली चांगल्या पद्धतीनं तयार करता येईल आणि थोडंसं लक्षात राहील, जरी आधी टॉपिक समजला नसला तरी सुद्धा, बरं का? डेफिनेटली. नेक्स्ट चला टॉपिकचा तिसरा पार्ट सुरू करूया आपण. सो तिसरा पार्ट आहे पोटेन्शियल एनर्जी, ज्याला इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी म्हटलं तरी चालेल. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी मगाशी याचा आपण फॉर्म्युला बघितलेला आहे. पोटेन्शियल एनर्जी, वर्क डन. सो जे काही वर्क डन असतं ते स्टोअर केलं जातं पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये. ओके, सो कशी सुरुवात केली होती आपण? वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हटलं होतं. ओके, सो वर्क डनलाच आपण पोटेन्शियल एनर्जी म्हटलेलं होतं. फोर्स किती असतो? 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R² आणि इंटू हे R. एका आरला एक R गेलेला होता. सो U किती मिळाली होती आपल्याला? 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R मिळालं होतं. ओके, सो ही जी एनर्जी मिळाली ही थोडक्यात 2 चार्जेसमधली एनर्जी मिळाली असं आपण म्हणूया. म्हणजे पहिला विथ रिस्पेक्ट टू दुसरा असं झाला. आता याच्यामध्ये काय काय पॉईंट्स आहेत बघा. समजा 3 चार्ज असतील तर ही कशी लिहिली जाते? हे 1/4πε0 कॉमन लिहिलं जाईल. ठीक आहे. सो पहिला चार्ज, दुसरा चार्ज अपॉन डिस्टन्स. ठीक आहे, पहिल्या आणि दुसऱ्यामधलं, प्लस दुसरा चार्ज. ओके, आणि किंवा पहिला चार्ज विथ रिस्पेक्ट टू तिसरा चार्ज म्हणतो मी, आणि दुसरा चार्ज विथ रिस्पेक्ट टू तिसरा चार्ज आणि यांच्यामधलं डिस्टन्स. झालं. हे अशा पद्धतीने लिहिलं जाईल. अर्थ समजतोय का बघा? पहिला आणि दुसरा चार्ज, सो हे त्या दोघांमधलं डिस्टन्स असतं. तसे समजा 3 चार्जेस असतील, हे जे लिहिलं मी ते 3 चार्जेससाठी लिहिलं. असंच आपण n नंबर ऑफ चार्जेससाठी सुद्धा लिहू शकतो. ऑलमोस्ट तुम्हाला ह्या 2 केसेस एक त्या ठिकाणी येऊ शकतात. आणि सिंपल आपण सिंगल चार्जसाठी जर बघायचं म्हटलं तर सिंगल चार्जसाठी फॉर्म्युला कसा लिहायचा बघा? सिंगल चार्ज. सो सिंगल चार्जसाठी आपण एक बेसिक फॉर्म्युला लिहिलेला होता. ओके, सो कुठला बघा लिहिलेला होता? V इज इक्वल टू वर्क अपॉन चार्ज. आठवतंय? असं एक लक्षात ठेवा म्हटलं तुम्ही. इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक इंटेन्सिटी किंवा करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये सुद्धा हा फॉर्म्युला आहे बघा. सो हाच फॉर्म्युला मी असा कन्वर्ट करतो. V इज इक्वल टू U अपॉन Q म्हणतो मी. सो U इज इक्वल टू V इंटू Q. झालं. सो सिंगल चार्जसाठी ही इलेक्ट्रिक एनर्जी अशी लिहिली जाते. झालं, एवढंच लक्षात ठेवायचं. समजलं? सो दिस इज फॉर 2 चार्जेस, दिस इज फॉर 3 चार्जेस अँड दिस इज फॉर सिंगल चार्ज. नेक्स्ट याच्यातलाच पुढचा एक पॉईंट आहे तो म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ऑफ डायपोल.
म्हणजे याचंच ॲप्लिकेशन आहे पोटेन्शियल एनर्जी ऑफ डायपोल म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल थोडक्यात. ठीक आहे. सो सिंपल इलेक्ट्रिक फील्ड दाखवलं जाईल आणि त्याच्यामध्ये प्लस क्यू मायनस क्यू. ओके. रोटेशन हा फिरतोय थिटा वगैरे कन्सिडर केलं जाईल आणि याची पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला विचारली जाईल. ओके. सो या केसमध्ये तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. सो पी कॉस थिटा 0 मायनस कॉस थिटा, पीई कॉस ऑफ थिटा 0 मायनस कॉस ऑफ थिटा. बस हा असा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. पुन्हा पी म्हणजे काय, क्यू इंटू ट्वाईस एल ना. पीचा अर्थ काय, इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट, इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट. जसं मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट असतं तसं ई म्हणजे पी म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट. ई म्हणजे इंटेन्सिटी आणि कॉस थिटा 0 आणि कॉस थिटा म्हणजे तिथले अँगल, त्या डायपोल मुवमेंट आणि इलेक्ट्रिक फील्डमध्ये असलेले अँगल आहेत. मग त्यातली पुन्हा केस कन्सिडर केली जाते. बट ठीक आहे, हा फॉर्म्युला तुम्ही लक्षातही ठेवू शकता. सो दिस इज आवर थर्ड पार्ट म्हणलं तरी चालेल. आता याच्यानंतर जो एक पार्ट आहे तो थोडासा थिअरॉटिकल पार्ट आहे. पोलर मॉलिक्युल्स, नॉन पोलर मॉलिक्युल्स. पोलरमध्ये माहिती आहे ना, मग पोल सेपरेट असतात. नॉन पोलर्समध्ये मग पोल्स सेपरेट नाही आहेत. ओके. म्हणजे त्या ॲटम्स जे आहेत, जे काही मॉलिक्युल्स आहेत ते पोलरच्या फॉर्ममध्ये आणि नॉन पोलरमध्ये असे डिफाईन केले जातात, डिफरन्शिएट केले जातात ड्यू टू देअर चार्जेस. ओके. सो तो एक पोलरायझेशनचा एक थेरॉटिकल पॉईंट आहे. त्याचे एक बेसिक आणि मी थेरॉटिकलच सांगेन किंवा इम्पॉर्टन्स सांगेन काय आहे तेवढा. आणि त्याच्यानंतर मग जो शेवटचा पार्ट आहे तो खूप महत्त्वाचा आहे, ज्याला कपॅसिटर म्हटलं जातं. बघूया आपण वन बाय वन काय काय आहे ते. ठीक आहे. सो याच्या पुढचा पार्ट मी कुठला म्हटलं तुम्हाला, पोलर म्हटलं ना. सिम्पल पोलर्समध्ये जे काही सेपरेशन असतं ना पोलरमध्ये, आणि नॉन पोलरमध्ये ते कोइन्साइड्स असतात सेंटरवरती. सो पोलर मॉलिक्युल्स बघा, HCl, H2O, N2O हे पोलर मॉलिक्युल्स आहेत. आणि नॉन पोलर मॉलिक्युल्स H2O2, CO2 हे नॉन पोलर मॉलिक्युल्स आहेत. ठीक आहे. सो हा एक थोडासा थेरॉटिकल पॉईंट आहे. जस्ट एकदा रीड आउट करा. फारसं काय हा डिटेल सांगत बसायची तेवढी गरज नाही याच्यामध्ये. ओके. बराचसा पार्ट याच्यातला रिडक्शनमध्ये पण आहे. ठीक आहे. सो ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे महत्त्वाचा तो आता बघूया, कपॅसिटन्सचा महत्त्वाचा. ठीक आहे. सो खूप इंटरेस्टिंग आणि हा तसा महत्त्वाचा शेवटचा पार्ट म्हणूया आपण, कपॅसिटर. ठीक आहे. किंवा हा मेजर जो केला जातो त्याला कपॅसिटन्स असं म्हटलं जातं. कपॅसिटर किंवा याला कपॅसिटन्स सी म्हणूया आपण त्याला, जो कॉन्स्टंट आहे. ओके. जसा रेजिस्टर असतो, जसा इंडक्टर असतो, तसाच हा एक पॅसिव्ह कंपोनंट आहे कपॅसिटर. ओके. सगळ्यात महत्त्वाचं याचं फंक्शन, कपॅसिटर हा ॲज अ स्टोरेज डिव्हाइस म्हणून वापरला जातो. स्टोरेज म्हणजे काय, तर चार्ज स्टोअर होणार आहे. स्टोरेजचा अर्थ काय, तर चार्ज स्टोअर होणार आहे. ठीक आहे. मग आता चार्ज स्टोअर कसा होतो, किंवा चार्ज दोन प्रकारचे असतात, एक प्लस आणि एक मायनस. सो स्टोरेज जे होतं ते सुद्धा प्लस मायनसच्या फॉर्ममध्येच होतं. ठीक आहे. मग कसं होतं, तर सिम्पल कपॅसिटरसाठी अशा दोन प्लेट्स कन्सिडर केल्या जातात. ह्या दोन पॅरलल प्लेट्स आहेत बघा. सो दीज आर द टू पॅरलल प्लेट्स फॉर द कपॅसिटर. ठीक आहे. आता या प्लेटवरती प्लस क्यू चार्ज दिला जातो, म्हणजे हा याच्यावरती काय झाला, स्टोअर झाला. प्लस क्यू म्हणतो मी इकडं. तर काय होतं की या प्लस क्यूमुळं या प्लेटवरती एक मायनस क्यू चार्ज डेव्हलप होतो. सो ही जी प्रोसेस झाली याला म्हणायचं चार्जिंग. बघा, म्हणजे कपॅसिटर जेव्हा इकडून एका पोटेन्शियल डिफरन्सला कनेक्ट केला जातो किंवा EMF अप्लाय केला जाईल, तेव्हा कपॅसिटरला तो चार्ज करेल आणि याच्यामुळे निगेटिव्ह चार्ज डेव्हलप झाला. सो ही प्रोसेस कुठली झाली, चार्जिंगची झाली. ठीक आहे. आता तिथं चार्जची व्हॅल्यू काय आहे, क्यू आहे, आणि त्याला जे अप्लाय केलेलं व्होल्टेज आहे, म्हणजे ह्या दोन प्लेट्समधलं व्होल्टेज आपण म्हणूया ते V आहे. सो आपल्याला फॉर्म्युला असा मिळतो, Q इज इक्वल टू CV. लक्षात ठेवायला पण सोपं आहे, Q इज इक्वल टू CV. ओके. ॲक्च्युली हे रिलेशन असं असतं, Q इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V. जेवढं व्होल्टेज असेल तेवढा चार्ज त्या ठिकाणी तयार होणार आहे. स्मॉल व्होल्टेज असेल स्मॉल चार्ज तयार होईल, लार्ज व्होल्टेज असेल मॅक्सिमम चार्ज तयार होईल. सो वी कॅन से दॅट Q इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V. म्हणून याच्यावरून आपल्याला रिलेशन मिळतं Q इज इक्वल टू CV किंवा C इज इक्वल टू Q अपॉन
व्ही मिळतं. कुठलंही रिलेशन तुम्ही लक्षात ठेवू शकता. बेसिक फंक्शन आहे हे कपॅसिटरचं. सो हा कपॅसिटर चार्ज झाला. आता जर याला पाथ कनेक्ट केला असेल पुढचा एखादा रेजिस्टन्स थ्रू, तर हा कपॅसिटर काय होतो, डिस्चार्ज होतो. बघा, म्हणजे एकदा कपॅसिटर चार्ज झाला, एकदा कपॅसिटर डिस्चार्ज झाला. ॲज वेल ॲज कपॅसिटर दिसताना कसा दिसतोय बघा, असा दिसतोय प्लस मायनस. म्हणजे हा कुठंतरी सिमिलॅरिटी आहे ना अशी, कुणाला, EMFला. हे EMF आहे आणि हा कपॅसिटर आहे. दोघांमध्ये फरक फक्त सिम्बॉल्स आहे, बाकी फंक्शन जे आहे ते ऑलमोस्ट सेम आहे. ॲज वेल ॲज मला सांगा, EMF म्हणजे काय असतं, बॅटरी म्हणतो आपण त्याला, बॅटरी. सो बॅटरीचं पण काम काय असतं, एकदा बॅटरी चार्ज होते आणि पुन्हा वापरली की डिस्चार्ज होते. म्हणजे जसं बॅटरीचं फंक्शन आहे सेम तसं फंक्शन कोण करतो, कपॅसिटर करतो. म्हणून कपॅसिटरला ॲज अ स्टोरेज डिव्हाइस असं म्हटलं जातं. सो दिस इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ द कपॅसिटर. त्याचा हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला. कपॅसिटरचं जे युनिट आहे ते कसं असेल, फॅराडमध्ये, फॅराड. सो फॅराड इज द युनिट ऑफ द कपॅसिटर. मोस्टली कपॅसिटर मायक्रो फॅराड, नॅनो फॅराड, पिको फॅराड असं म्हटलं जातं ना. मायक्रो इट मीन्स 10⁻⁶ फॅराड, नॅनो मीन्स 10⁻⁹ फॅराड, and pico means 10⁻12 farad. So these are some mathematical values of the capacitor. तुम्ही याच्यावरून कपॅसिटरचं डायमेन्शन सुद्धा फाइंड आउट करू शकता. हा झाला बेसिक कपॅसिटरचा पार्ट. समजलं, कपॅसिटर स्टोरेज डिव्हाइस आहे. कपॅसिटरला प्लस मायनस चार्ज तयार होतोय म्हणून ते ॲज अ बॅटरीसारखं काम करतोय. कपॅसिटर दिसताना बॅटरीसारखा दिसतो किंवा त्याचं फंक्शन जे आहे ते बॅटरीसारखं असतं, म्हणून तो एकदा चार्ज होतो, एकदा डिस्चार्ज होतो. बॅटरी कशी एकदा चार्ज होते, डिस्चार्ज होते. सेल असतो ना, एकदा चार्जिंग केला की, वापरला की डिस्चार्ज झाला. सो चार्जिंग, डिस्चार्जिंग. चार्जिंगमध्ये इलेक्ट्रिक एनर्जी इज कन्वर्टेड इंटू केमिकल, केमिकल इज कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल. तसं इथं चार्जिंग म्हणजे काय होतं, प्लस क्यू तयार झाला, मायनस क्यू तयार झाला. आणि डिस्चार्ज म्हणजे काय, हा चार्ज निघून गेला, डिस्चार्ज झाला. सो चार्जिंग, डिस्चार्ज. ओके, हा झाला पहिला पार्ट या कपॅसिटरमधला. नेक्स्ट दुसरा जो पार्ट आहे तो आपण बघूया, कपॅसिटर्स इन सेरीज. आणि त्याच्या खाली मी लिहितो कपॅसिटर्स इन पॅरलल. बघा, कपॅसिटर्स इन सेरीज, दुसरा काय लिहिला, कपॅसिटर्स इन पॅरलल्स. ओके, आता कपॅसिटर सेरीजमध्ये कसे असतील, 1 2 लाईक n नंबर ऑफ कपॅसिटर्स झाले. C1 C2 असं म्हणूया, समजा दोनच घेऊया आपण. आणि पॅरलल कसे असतील हे माहिती आहे तुम्हाला, पॅरलल कसं असतं ते. समजा दोन कपॅसिटर असे पॅरलल आहेत, C1 आणि C2. ठीक आहे. आता आपल्याला याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, तर यांचा इक्विव्हॅलंट कपॅसिटर लक्षात ठेवायचा आहे. तर आता फारसं काय मॅथमॅटिक्स कसं आलं, काय येतं हे सगळं बघत बसायची गरज नाही. सरळ रेजिस्टन्सची जी केस आहे त्याला अपोजिट केस करायची. म्हणजे रेजिस्टन्समध्ये काय होतं, जर सेरीजमध्ये रेजिस्टन्स असतील तर आपण त्यांची ॲडिशन करतो. सिम्पल, R इक्विव्हॅलंट इज इक्वल टू R1 + R2 + R3 असं करतो. आणि जर पॅरललमध्ये असेल तर काय करतो, 1/R इक्विव्हलंट इज इक्वल टू 1/R1 + 1/R2 + 1/R3 असं करत जातो. ते पुन्हा सॉल्व्ह करून रेसिप्रोकल काढतो त्याचं. सो जे रेजिस्टन्समध्ये आहे त्याला अपोज करायचं. का अपोज करायचं, कारण हे एक ॲज अ बॅटरीसारखं झालं काम, त्यामुळे थोडंसं तिथं अपोजिशन होतं. सेरीज आणि पॅरललमधलं बेसिक सोपं आहे, रेजिस्टन्स सारखंच आहे, फक्त फॉर्म्युला अपोजिट होतो. मग मला सांगा, जर कपॅसिटर पॅरललमध्ये असेल तर काय करायचं, सॉरी त्याचा C इक्विव्हॅलंट काय करायचा, C1 + C2 करायचा. सिम्पल, काय करायचा, C1 + C2 करायचं. आणि जर कपॅसिटर जर असे सिरीजमध्ये असतील तर 1/C इक्विव्हॅलंट करायचं, म्हणजेच 1/C1 + 1/C2 असं करायचं. रेजिस्टन्स सारखंच आहे बघा. म्हणजे C इक्विव्हॅलंट आपल्याला किती मिळेल, C1 C2/C1 + C2 मिळेल. झालं. सो दिस इज द नेक्स्ट पार्ट ऑफ द कपॅसिटर. पहिला पार्ट त्याचं बेसिक फंक्शन. दुसऱ्या पार्टमध्ये बघितलं आपण कपॅसिटर सेरीज आणि कपॅसिटर तिसरा म्हणजे कपॅसिटरच्या पार्टमध्ये. आता जो अजून पार्ट आहे त्याच्यामध्ये एनर्जीचं एक एक्सप्रेशन बघायचं आहे आणि कपॅसिटन्सच्या 2 केसेस बघायच्या आहेत आपल्याला. ओके, आता ह्या दोघांच्यामध्ये बघा, सध्या तरी मटेरियल कुठलं आहे, एअर मटेरियल आहे, एअर किंवा व्हॅक्यूम आहे असं म्हणूया. मग या केसमध्ये के किती असणार आहे, 1 असणार आहे. पण प्रत्येक वेळेला हे जे मीडियम आहे ते एअर व्हॅक्यूम असेल असं नाही. त्यामुळे या मीडियमला डाय इलेक्ट्रिक मीडियम म्हटलं जातं. डाय इलेक्ट्रिक मीडियम म्हणजे कोण काम करतो तिथं, εr काम करतो, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी, त्यालाच के म्हणतो आपण.
म्हणजे हा के एअर आणि व्हॅक्यूमसाठी 1 घेतला जातो, बट जर अदर मीडियम असेल तर त्या केची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त असते. म्हणजे असे 2 कॅपॅसिटन्सचे फॉर्म्युला आपल्याला बघायचे त्याच्यामध्ये. एकदा एअर व्हॅक्यूम असताना फॉर्म्युला काय आहे आणि एकदा डायलेक्ट्रिक स्लॅब जर तिथं आला तर तो फॉर्म्युला काय बदलतो. ह्या 2 केसेस बघायच्या, त्याचे फॉर्म्युले, आणि त्याच्यानंतर एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर. सिंपल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे ते बघूया आपण. हे इथपर्यंत समजलं का बघा. सो कॅपॅसिटरमधलं पहिलं फंक्शन आणि कॅपॅसिटर्स इन सेरीज, कॅपॅसिटर्स इन पॅरलल. ठीक आहे. सो कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर असा पॉईंट आहे. कॅपॅसिटन्स ऑफ पॅरलल प्लेट कॅपॅसिटर, ठीक आहे. याच्यामध्ये ॲक्च्युली आपल्याला 2 पॉईंट्स बघायचे आहेत आणि मग आपण हवं तर शेवटचा पॉईंट बघूया एनर्जीचा. तर हे 2 पॉईंट्स बघूया पहिल्यांदा आपण. ठीक आहे. सो पहिला विथ एअर ऑर व्हॅक्यूम सांगतो मी तुम्हाला, आणि दुसरा आहे तो विथ स्लॅब म्हणजे डायलेक्ट्रिक स्लॅब. म्हणजे ह्याला एअर म्हणजेच विदाऊट डायलेक्ट्रिक झाला ना, विदाऊट डायलेक्ट्रिक. लक्षात आलं का बघा. ठीक आहे. सो विदाऊट डायलेक्ट्रिक म्हटलं की सिंपल 2 प्लेट अशा काढायच्या. ह्याच्यामध्ये हे इलेक्ट्रिक फील्ड आहे, हे प्लस क्यू मायनस क्यू असं म्हणू हवं तर, आणि याची जी काय व्हॅल्यू आहे ती कॅपॅसिटन्स सी असेल असं म्हणूया आपण. ओके. आणि ह्या दोघांमध्ये डिस्टन्स डी आहे असं आपण म्हणूया, 2 प्लेटमधलं डिस्टन्स. ठीक आहे. आणि विथ स्लॅब म्हटलं तर काय येणार, अशा 2 प्लेट्स येणार आहेत आणि ह्या 2 प्लेटमध्ये हा असा स्लॅब येईल बघा. मग हा स्लॅब आहे ज्याची थिकनेस टी आहे आणि हे जे डिस्टन्स आहे ते डी आहे. म्हणजे दोन्हीमधला फरक लक्षात येतोय का बघा. ठीक आहे. दोन्हीमधला फरक समजून घ्या. हे विदाऊट डायलेक्ट्रिक म्हणजे जे मध्ये मीडियम दिसते तुम्हाला ते एअर मीडियम दिसते थोडंसं बघा. ओके. आणि जे राईट साईडला मी दाखवतोय त्याला विथ डायलेक्ट्रिक म्हणूया किंवा तो एक स्लॅब दिसतोय. चला, सो इकडचा मी फॉर्म्युला सांगतो. सी इज इक्वल टू ए इप्सिलॉन नॉट के अपॉन डी. बट के तर किती असणार आहे ह्या केसमध्ये 1, आणि ए म्हणजे काय एरिया ऑफ द प्लेट म्हणतो मी, डी म्हणजे डिस्टन्स. सो फॉर्म्युला किती येणार आहे ए इप्सिलॉन नॉट अपॉन डी येणार बघा. बस एवढं लक्षात ठेवायचं. के मी मुद्दाम का दाखवला कारण याच्याशी कम्पेअर करण्यासाठी मी के दाखवला, बट शेवटी या केसमध्ये के 1 असतो. मग काय राहिलं फक्त ए इप्सिलॉन नॉट डी आलं. आणि हा जो फॉर्म्युला तो काय होतो बघा, सी इज इक्वल टू ए इप्सिलॉन नॉट, आणि आपण जो डी आहे ना, डी म्हणजे कोण डिस्टन्स आहे ते डिस्टन्स बदलतं. तर डी मायनस टी प्लस टी अपॉन के. बघायचा अर्थ काय कळतोय का, डी मायनस टी प्लस टी अपॉन के. कुठं गेला के, इथं आला के. आणि ह्या डीच्या ऐवजी काय काय आलं तर डी मायनस टी प्लस टी अपॉन के. कसं आलं हे कम्पॅरेटिव्हली दोन्हीमध्ये येतं. फक्त फरक काय लक्षात ठेवायचा आहे, ए इप्सिलॉन नॉट सेम राहिलं बघा, के खाली शिफ्ट झाला आणि खाली ह्या आहेत हे सगळं डिस्टन्सची टर्म आहे थोडक्यात, हे अशा पद्धतीनं बदलली. डी म्हणजे काय ॲक्च्युअल डिस्टन्स 2 प्लेटमधलं, टी म्हणजे काय थिकनेस, आणि प्लस थिकनेस अपॉन के. टी फॉर थिकनेस, त्या स्लॅबची थिकनेस आहे, हा स्लॅब आहे. लक्षात आलं. सो दिस इज द इम्पॉर्टंट फॉर्म्युला. आता याच्या काही स्टडी केसेस आहेत, त्या स्टडी केसेस बघूया आपण. पहिली स्टडी केस काय आहे बघा, जर टी आणि डी सेम असेल, थिकनेस आणि हे डिस्टन्स सेम असेल, म्हणजे कोण हे सगळं जर सेम असेल तर हे काय झालं मला सांगा, सी इज इक्वल टू ए इप्सिलॉन नॉट अपॉन हे 0 झालं आणि हे काय आलं मग डी अपॉन के. म्हणजे इथं गेला का बघा हा फॉर्म्युला. म्हणजे मला सांगा हा फॉर्म्युला कुणासारखा दिसतोय, याच्यासारखा दिसतोय का, म्हणून मी इथं के ठेवला होता बघा. म्हणजे स्लॅब जर पूर्ण कव्हर झाला तर. ठीक आहे. दुसरी केस काय आहे बघा, जर थिकनेस T1 T2 जर असेल तर काय होतं, तर सी काय होतं बघा याच्यानुसार ए इप्सिलॉन नॉट, हा मी के खाली घेतो म्हणजे डी अपॉन के म्हणजेच T1 अपॉन के प्लस T2 अपॉन के प्लस डॉट डॉट डॉट. ही झाली दुसरी केस, सिंपल. तिसरी केस, जर डिफरंट एरियाज असतील, ओके, डिफरंट एरियाज असतील तर काय होणार आहे, इप्सिलॉन नॉट
k/d इंटू A1 प्लस A2 प्लस डॉट 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 इप्सिलॉन नॉट k. आणि त्यात पण जर मग डिफरंट स्लॅब्स असतील तर हा k आतमध्ये मल्टिप्लाय होणार आहे. मग आपण असं लिहावं तर इप्सिलॉन नॉट अपॉन d A1 K1 प्लस A2 K2. स्टडी केसेस आहेत ह्या. अजून एक स्टडी केस आहे चौथी, फोर्थ स्टडी केस. इफ द कॅपॅसिटर इज फिल्ड विथ द कंडक्टिंग स्लॅब, के ची व्हॅल्यू जर इन्फायनाईट असेल तर, इफ के इज इक्वल टू इन्फायनाईट म्हणजे जो स्लॅब आहे त्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट जर खूप जास्त असेल तर C इज इक्वल टू D अपॉन D मायनस टी. काय ते बघा, हे D मायनस टी आणि इंटू हे C0 असेल. ही एक त्याची स्टडी केस आहे वेअर C इज ग्रेटर दॅन C0. ठीक आहे, वेअर C इज ग्रेटर दॅन C0 अशी एक स्टडी केस आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळेल. ओके, सो दिस इज द पॉईंट विच इज रिलेटेड विथ द कॅपॅसिटर्स. आता एक फक्त एनर्जीचा पॉईंट राहतोय. सो एनर्जीचा पॉईंट कसा काढायचा ते मी इथं दाखवतो. हो, तर एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर. सो सिंपल कॅपॅसिटर दाखवायचा आणि इथं ही बॅटरी आहे. तर हा कॅपॅसिटर किती एनर्जी स्टोअर करेल, तर ह्याचे काही फॉर्म्युलेत लक्षात ठेवायचे. 1/2 CV² हा सगळ्यात पहिला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. लक्षात राहण्यासारखं आहे 1/2 CV². आपण मगाशी Q इज इक्वल टू CV बघितलं होतं. सो C इज इक्वल टू Q अपॉन V. सो E इज इक्वल टू 1/2 Q अपॉन V इंटू V². सो E इज इक्वल टू 1/2 QV. दिस इज अगेन इम्पॉर्टंट फॉर्म्युला. सो पहिला फॉर्म्युला झाला 1/2 CV², दुसरा झाला 1/2 QV आणि तिसरा असेल 1/2 Q² अपॉन C. 1/2 Q² अपॉन C कसा काढला बघा. सो या फॉर्म्युल्यामध्ये V इज इक्वल टू आपण Q अपॉन C जर टाकलं तर हे Q² अपॉन C होणार. सो दीज आर द 3 फॉर्म्युलेज विच आर रिलेटेड विथ द एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर. हिचं हेडिंग लिहितो मी, एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर. बघा समजली का कन्सेप्ट. सो जेवढं इम्पॉर्टंट वाटतंय, जेवढं हायलाइटेड वाटतंय तेवढं मी डेफिनेटली कव्हर केलेलं आहे. सो हे सगळं एकदा व्यवस्थित ट्राय करा, व्यवस्थित बघा. तुमची जी समरी असेल त्याच्याशी हे कम्पेअर करून बघा, डेफिनेटली सोपं वाटेल. ओके, सो थांबूया आपण, बघूया नेक्स्ट लेक्चरला याच्या पुढचे काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन. सो थँक्यू सो मच.